गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. आजची सकाळ खूप शांत आणि निवांत झाली होती, कारण बिलकुल अजिबात असं बाहेर ऊन नव्हतं. खूप शांत वाटत होतं, खूप छान वाटत होतं. सगळ्यात पहिले सकाळी येऊन मी चिया सीड पाणी पिते, पण आजकाल मी ते सध्या बंद केलं आहे, कारण माझ्या कोथ्यामध्ये ना थोडंफार दुखायला लागलं आहे 4 दिवसापासून. आणि 4 दिवसापासून मी चिया सीड चेंज पण केले आहे. आधी थोडं मोठ्या साईजची आणायची, आता बारीक आणते. तर मला असं वाटलं की त्यात काही खडे वगैरे असेल तर होऊ शकतं, त्यामुळे मला काही त्रास होत असेल, म्हणून मी फक्त साधं पाणी माठाचं 1 ग्लास पिऊन घेते छान. आणि बाल्कनीमध्ये येते. बाल्कनीमध्ये थोडंसं 5-10 मिनटं झाडांकडे बघते. खूप छान वाटतं झाडांकडे बघितल्यावर. माझी जी हॅपी प्लेस आहे ना, ती माझी झाडं आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. त्यानंतर काही जे कटिंग्स ग्रो होतात, प्रत्येक दिवशी आपल्याला दिसतात की छोटंसं पान आहे, मग ते थोडं मोठं झालं आहे, मग आणखी थोडं मोठं झालं आहे आणि त्याचं इतकं सुंदर असं वेल झालं आहे, ते बघून खूप छान वाटतं. थोड्या वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर इथे आली आणि इथे काहीतरी वेगळंच घडलं आहे आज. ते असं घडलं होतं की त्या पानांमध्ये ना किडे होते काल, आणि त्या किड्यांनी ते पानं खाऊन टाकले होते आणि मला ती भीती लागली होती मनाला की आता हे परत जास्ती तर नको खायला. म्हणून मी म्हटलं की आज काहीतरी आपल्याला करावं लागेल. सकाळी मी उठल्यानंतर मला थोडाफार वेळ मिळतो, तर मला जे काही स्वयंपाक करायचं असलं ते मी आधीच डिसाईड करून ठेवतो 1 दिवसाआधीच. आणि म्हणून आज शेंग्याची भाजी करायची होती, तर तेच शेंगा मी तोडायला बसली आणि इथे अव्यू उठला. अव्यू उठल्या त्याचं एकच असते की मला 2 ग्लास द्या आणि त्यात पाणी द्या, आणि त्यासाठीच त्याचं इथे एवढं रडगाणं सुरू होतं. पाणी मिळाल्यानंतर आम्ही प्रचंड हॅप्पी झालो, पण हॅप्पी झाल्यानंतरही आम्ही फक्त थोडं पुढे यायला गेलो, थोडंसं पाणी खाली सांडलं आणि मग आम्ही परत जोरात रडायला लागलो. त्यानंतर आई मला परत पाणी दे असं काहीसं सुरू होतं. त्यानंतर आता मी ना इथे प्रीतमबरोबर बसली होती लॅपटॉप घेऊन. त्याचं रिझन असं होतं की मी चेक करत होती की AI थ्रू आपण थंबनेल आणखी किती सुंदर छान कसं बनवता येईल, पण त्यात आमचे लिटरली चेहरेच बदलवून टाकले. मी म्हटलं नको, मला या AIवर अजिबात विश्वास नाही आहे, आणि म्हणून मग मी ते बंद करून ठेवलं. थोड्या वेळ मी आणि प्रीतम रोज कॉफी घेताना खूप इम्पॉर्टंट डिस्कशन करतो, जे की तुम्हाला लवकरच कळणार आहे की आम्ही काय डिस्कशन करतो. खूप स्पेशल डिस्कशन आहे. प्रत्येक फॅमिलीमध्ये हे डिस्कशन होत असेल कधी ना कधी, आणि आमच्या फॅमिलीमध्ये हे डिस्कशन सुरू झालं आहे. चला असो, आमचं छान असं चहा एन्जॉय करून झालं होतं. म्हणजे आम्ही काही हातं घेत नाही, कॉफीच घेतो. कॉफी घेतलं होतं. त्यानंतर लगेच मावशी आलेले. मावशींनी पण छान असं घर व्यवस्थित पुसून घेतलं. झाडू पोछा झाल्याशिवाय मी पूजा करत नाही, त्यामुळे मावशीचं झालं की मग मी आधी आंघोळी करून ठेवली तरीसुद्धा मी झाडू पोछा झाल्याशिवाय पूजा करत नाही. मावशींचं झालं की लगेच मग छान अशी पूजा करून घेतली. पूजा केल्यावर आणि झाडांमध्ये पाणी टाकल्यावर हे 2 कामं झाले की मला असं वाटतं की माझ्या दिवसातले कामं संपले. पण ॲक्च्युली तसं होत नाही. पण हे दोन काम केल्यानंतर ना मनाला समाधान असते की माझ्या झाडांना पाणी मी दिलं आहे, म्हणजे दे आर हॅप्पी, आणि मी देवबाप्पाची पूजा केली आहे, म्हणजे माझं जे महत्त्वाचं काम आहे ते आजच्या दिवसाचं झालं आहे. एकदाचं मी कधीतरी अव्यूची आंघोळ नाही करणार, म्हणजे कधी त्याला ताप असेल किंवा कधी आम्हाला अर्जंटली मॉर्निंगला निघायचं असेल त्यावेळेस, पण देवाची आंघोळ मी आवर्जून करते. आणि आजकाल ना म्हणजे मी संडे मार्केट जात नाही, त्यामुळे घरी देवांसाठी फुलं येत नाही, पण माझ्या झाडांना खूप छान फुलं लागतात आणि मी तेच देवाला चढवते. त्याचा सुगंधसुद्धा खूप छान असतो. खूप मस्त वाटते देवांना फुलं चढवून, सुंदर दिसतात ते. त्यामुळे आता माझे 2 असे झाडं आहेत जे थोडेसे झडत आहे, काय होत्या माहिती नाही. पण मी एक यूट्यूबवर व्हिडिओ बघितला होता की हळदीचं पाणी घातल्याने झाडं छान असे बहरतात. म्हटलं चला आपण त्या झाडांसाठी ना हळदीचं पाणी बनवूया आणि ते घेऊन जाऊया. तर मी थोडंसं पाणी घेतलं, अर्धा ग्लास, आणि त्यात 1 चमचे हळद घातली आहे. म्हटलं आता हे 2-3 दिवस देऊन बघते. पण ॲक्च्युली ऑलरेडी थोड्या वेळापूर्वीच ना मी पाणी दिलं होतं झाडांना, त्यामुळे मी थोडंसंच दिलं आता. आणि त्यानंतर म्हटलं की हळद कसं वर राहते आणि सुकून जाते थोड्या वेळाने, म्हणजे 2-2 तासांनी नाही का 2-2 घूट असं पाणी टाकेल मी, किंवा 1-2 दिवसाआड थोडं पाणी घालेल. पण मला ते झाड मरू द्यायचं नव्हतं. आता जाऊ द्या, बघूया काय होते त्या झाडाबरोबर, पण मी माझे प्रयत्न पूर्ण करते. आता आंघोळीनंतर ना मी स्प्रेचं काम करते, म्हणजे झाडांना, कारण आंघोळीच्या आधी भरपूर कामं असतात. ब्रेकफास्ट असतो, अव्यूला भरवायचं असतं, भरपूर काही असतं. त्यामुळे मी पूजा झाली, आंघोळ झाली, स्वयंपाकाच्या आधी आणि पूजेच्या नंतर मी झाडांना असं छान पाणी देऊन देते. म्हणजे माझं शेड्यूल असं काही फिक्स्ड नाही आहे. कधी जर मी ब्रेकफास्ट नाही बनवला तर मी सगळ्यात आधी स्वयंपाकही करून घेते. तर तो माझा काही असं शेड्यूल फिक्स नाही आहे. पण सगळ्या झाडांना छान असं स्प्रे वगैरे करून घेतलं. स्प्रे केल्यानंतर ना झाडांच्यावर जी काही धूळ असते किंवा माती असते ती विरघळून खाली पडून जाते. थोडं जास्ती स्प्रे करावं लागतं. मी असं 5-6 वेळा एकाच ठिकाणी 5-6 वेळा स्प्रे करते, म्हणजे तिची जी काही धूळ असेल ती खाली पडून जातं आणि परत मातीत पडतं, आणि ते खत म्हणून पण त्याचा यूज
यूज होत असेल. हा माझा कॉर्नर सगळ्यात फेवरेट आहे, कारण इथे म्हणजे सगळ्यात चांगली वेल आहे. वेल म्हणण्यापेक्षा माझे ट्रायंगल हार्ट्स आहे, म्हणजे झाडं आहे ट्रायंगल हार्टचे, खूप छान बहरले येते. आणि त्याचे छोटे छोटे कटिंग्स मी वेगवेगळ्या ठिकाणी लावले ना, तर सगळेच कटिंग्स खूप छान ग्रो होतात, त्यामुळे खूप छान वाटतं. आता झालं असं की मी तिथे चटई टाकली, कारण मला तिथे गहू टाकायचे होते कालच्या दिवसाचे. मी अजून हे दळून आणले नव्हते, पण अव्यूचं खूप रडगाणं सुरू झालं होतं, कारण तो भिजला होता पाणी खेळून खेळून. म्हणून मी सगळ्यात आधी त्याची आंघोळ करून दिली, त्याला छान रेडी केलं आणि त्यानंतर त्याला वरण भात भरवायला बसली, कारण मॉर्निंगला त्यांनी पराठा खाल्ला होता. आणि पराठा खाल्ल्यानंतर कसं थोडं हेवी होतं पराठा, त्यामुळे मग मी जेव्हा कधी मी त्याला ब्रेकफास्टमध्ये पराठा दिला ना, तेव्हा मी जेवणात त्याला सिंपल वरण भातच देते, म्हणजे त्यांच्या डायजेशनसाठी सुद्धा इझी होतं आणि समर असल्यामुळे त्यांना हेवी पण नको व्हायला म्हणून. आणि मग परत जर त्याला भूक लागली 2-3च्या मध्ये किंवा 4च्या मध्ये, कारण अव्यू आजकाल लवकर काही झोपत नाही, तर मग त्यावेळेस मी परत त्याला भाजीपोळी देते, म्हणजे असं लाईट थोडं हेवी लाईट हेवी असं मी त्याला नेहमी जेवण देत असते. सो आता बघा त्याला छान असं जेवण भरवलं आणि प्रीतम आज बाहेर गेला होता शेविंग करायसाठी आणि मस्त शेविंग करून आला आहे. मला त्याचा असा लूक एवढा काही खास आवडत नाही, पण आज तो खरंच छान दिसत होता. म्हटलं चला आता तो अव्यूला सांभाळायला मोकळा होता, कारण त्याने पण आंघोळ वगैरे छान करून घेतली होती मी अव्यूला भरवेपर्यंत. आणि त्यानंतर मी गहू जे आहे ते व्यवस्थित असं टाकून घ्यायला घेतलं. आता झालं असं, जसं की मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मागल्या वेळेस नेहमी ना मी त्या दादांना सांगून ठेवते की मला 2 पॅकेट पाहिजे 5-5 किलोचे. माझ्याकडे जे काही किराणा येतो ते मी फोन करून लिस्ट त्यांना देऊन देते आणि मग त्यानंतर ते घरी सोडून जातात. मी क्लिअरली त्यांना सांगितलं होतं, पण त्यांनी चुकून 10-10 किलोचे 2 पॅकेट्स पाठवले. आणि त्यानंतर लगेच मग आम्ही नागपूरला गेलो. मग नागपूरवरनं आलो 3-4 वीक नंतर, आणि त्यानंतर लगेच मग परत कसं जाऊ मी एवढ्या दिवसानंतर त्यांना रिटर्न द्यायला, तर मला वेळच मिळाला नाही. आणि त्याचमुळे माझ्याकडे गहू खूप दिवस राहून गेले ते, म्हणजे हे लिटरली 2-2.5 महिन्यापासून होते. आणि आमच्याकडे एवढं जास्ती काही लागत नाही, म्हणजे आम्ही तिघंच आहो आणि त्याच्यावरही कधीच पोळ्या करते, म्हणजे कधीतरी आमच्याकडे सिंगल बाउल डिश जी असते ती सुद्धा होत असते, त्यामुळे गहू एवढं काही यूज होत नाही माझ्याकडे. सो म्हणून ना यात किडे झाले होते. मी काल खूप वेळ बसून ते किडे काढले, व्यवस्थित क्लीन करून घेतलं. पण मला काल मावशी बोलली की नको याला डायरेक्ट घेऊन जाऊ नको, याला एक दिवस ऊन दाखव. म्हटलं चला आज याला छान अशी ऊन दाखवून देते, म्हणजे जेवढे काही वरचे आतमधले किडे असतील ते सगळे निघून जातील. आणि म्हणून तसं करून मी ठेवलं तिथे. आता मी तिथे ठेवतच आहे आणि प्रीतम थोडंसं काहीतरी कामात बिझी होता, तर अव्यू पटकन वर चढला आणि खेळायला लागला. त्याला डांबराच्या गोळ्या दिसल्या. माझं असं झालं होतं की ते बेडशीट वगैरे मी काढली होती, कारण त्याच्या आतमध्ये मी गोळ्या टाकते, त्यामुळे तिथे तेवढा पसारा दिसत होता तुम्हाला. मला ते करून घ्यायचं होतं, पण ते काही झालंच नाही माझ्याने आज पण. आणि त्यानंतर मग अव्यूला झोपवायचा खूप प्रयत्न केला. अव्यू कधीतरीच लवकर झोपतो, म्हणजे 1:30-2च्या दरम्यान, अदरवाईज तो 4-4:30. आज तर तो लिटरली 6:30ला झोपला. मुलांची जशी जशी ग्रोथ होत जाते ना, तसं तसं त्यांची झोप कमी होत जाते. हे तर खरं आहे, म्हणजे मी एक्सपिरियन्स पण करते. पण अव्यू ॲक्च्युली जन्मापासूनच त्याची झोप कमी आहे. असं म्हणतात जेवढं जास्ती झोपलं तेवढं मुलांची जी डेव्हलपमेंट आहे, ब्रेन डेव्हलपमेंट तेवढी स्ट्रॉंग होते आणि चांगली होते. पण अव्यू आधीपासूनच कमी झोपतो. पण फायनली तो झोपला आणि त्यानंतर मी आणि प्रीतमने मस्त पिझ्झा मागवला आणि दोघांनी पण त्याच्यावर ताव मारला. मी सध्या व्हेज खाणार आहे काही दिवस, म्हणजे 10 दिवस वगैरे. अव्यू झोपल्यानंतर थोडासा निवांत वेळ मिळतो स्वतःसाठी, आणि त्याच वेळेचा मी पूर्णपणे फायदा उचलते. माझी एडिटिंग करते आणि त्याच्यावर पण वरखाली काही कामं करायची असली किंवा घरची कामं करायची असली ती मी करून घेते. दुपारचं झोपणं मी लिटरली 90% कमी केलं आहे. जे कधीतरी मला बरं नसलं किंवा हातपाय दुखत असेल तरच मी झोपते, अदरवाईज मी खूप ट्राय करते की मी नाहीच झोपू. आणि त्यानंतर माझे गहू पण म्हणजे ऑलमोस्ट 6:30 झालेच होते. मी म्हटलं आता काढून घेते, कारण बाहेरचं वेदर इतकं थंड आणि मस्त वाटत होतं. म्हणजे थंड तर नाही म्हणता येणार, पण तो ना असं गरम खूप नव्हतं होत. आणि मग 6:30 वाजलेच होते. म्हटलं काढून घेते. आणि आज माझं काही दळण परत होणार नव्हतं, कारण आम्हाला बाहेर जायचं नव्हतं. बाहेर थोडं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू असल्यामुळे. चला तर माझे गहू पण छान असे उन्हामुळे ना थोडे त्यात जे वरवरचे किडे होते ते सगळे निघाले आहे. आता मला बरं वाटतंय. आता मी ते प्रॉपर असं गिरणीवरून दळून पण आणू शकते. मला एक मनात भीती होती की त्याच्या आतमध्ये जास्ती किडे तर नसेल, पण तेवढे जास्ती नव्हते. सो आता मला ना तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे. खूप इम्पॉर्टंट नाही आहे, खूप सिम्पल आहे लोकांसाठी, पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. विच इज आज ना यूट्यूब क्रिएटर क्लब जे असतं त्यांचं इव्हेंट आहे पुण्यात. आणि भरपूर असे क्रिएटर्स आहे ज्यांना मी ओळखत नाही, पण मी ज्यांना फॉलो करते किंवा ज्यांचे व्हिडिओज मी खूप आवडीने बघते, ते लोक मला तिथे गेलेले दिसले. म्हणजे इंस्टाग्रामला त्यांच्या स्टोरीज वगैरे त्यांनी शेअर केलं. आणि आय डोंट नो वाय, पण ते बघून ना मला डोळ्यात पाणी आलं की
म्हणजे मला असं आठवते की जेव्हा मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं ना 2022मध्ये, तेव्हाच बऱ्यापैकी त्यातल्या काही लोकांनी तेव्हाच सुरू केलं होतं आणि आज ते लोक या लेवलवर येऊन पोहोचले की ते लोक त्यांचे इव्हेंट्स वगैरे अटेंड करत आहे. माझ्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक होती की मी मध्ये खूप मोठा गॅप घेतला आणि मला खूप फील होते आता ती गोष्ट की काश मी कंटिन्यू केलं असतं. बिकॉज 2022मध्येच आय थिंक ते लोक पण प्रेग्नेंट होते आणि मी पण मी 2023मध्ये प्रेग्नेंट होती आणि त्याच ड्युरेशनमध्ये मी सगळं सोडून दिलं होतं आणि आय विश की मी नसतं सोडलं. आय विश की मी पण अव्यू आणि माझी जी जर्नी होती प्रेग्नेन्सीची ती सगळी शेअर करू शकली असती. आय विश की मी हे सगळं करू शकली असती आणि आज मला त्या गोष्टीचा, आजच नाही तर मागल्या काही महिन्यांपासून मला त्या गोष्टीचा रोज पश्चाताप होतो आहे की मी का गिवअप केलं. मी गिवअप नाही केलं होतं, मी वर्किंग होती त्यावेळेस आणि माझ्याने मॅनेज होत नव्हतं आणि समहाऊ आम्ही आमच्या होमटाऊनला पण शिफ्ट झालो होतं माझ्या प्रेग्नेन्सीच्या ड्युरेशनमध्ये आणि आय ट्रूली फील की मी का तेव्हा ते बंद केलं, नाही तर आज मी सुद्धा कुठेतरी असू शकत होती. आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की त्यांनी 2021, 22 किंवा 23मध्ये स्टार्ट केलेले चॅनल आहे, पण मला आज कळत आहे जेव्हा मी त्यांचे जुने व्हिडिओ बघते तर 3 इयर्स अगो, 2 इयर्स अगो, 4 इयर्स अगो असे वगैरे व्हिडिओज आहे. सो आजपासून 3-4 वर्ष आधी म्हटलं की आपण 2022, 2023 असं येतं आणि मी काहीतरी डिसेंबर 2022ला व्हिडिओ पहिला टाकला होता माझा. आय थिंक फेब्रुवारी वगैरे होतं तेव्हा टाकलं होतं पहिला व्हिडिओ. मी पण रेसिपीजपासूनच सुरुवात केली, मी पण बेसिक सुरुवात केली होती, बट मला खूप फील होत आहे, म्हणजे खूप जास्ती फील होत आहे. सो मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जर म्हणजे यूट्यूब स्टार्ट करणार असेल किंवा काहीही करणार असेल ना आयुष्यात, गिवअप कधीच नको करा. तुम्ही तुमचा 100% द्या, 200% द्या. आता मी खूप ट्राय करते, इवन माझ्या डोक्यात हेही आहे की मी रोज व्हिडिओ पोस्ट करू, म्हणजे पण मनात नाही हे असतं की मी एवढे क्वांटिटी ऑफ व्हिडिओज पोस्ट केले आहे पण माझे सबस्क्रायबर 1000 पण नाही आहे आणि त्यांनी तेवढे केले पण नव्हते पण त्यांचे बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स होते. सो मी कुठे चुकताय, म्हणजे असं होत आहे का की माझी कंटिन्यू तीच लाईफ दाखवते म्हणून तुम्ही बोर होत आहे, पण पुढे मी ऑलरेडी प्लॅन केलं आहे की मी तुमच्याशी काय काय छान शेअर करू शकणार आहे ते मी करणार आहे. आणि आय डोंट नो पण फील होत आहे की काहीतरी चुकल्यासारखं सुटल्यासारखं वाटतं आहे आयुष्यात. सगळं व्यवस्थित आहे. इवन आमच्याकडे एक मोठी गुड न्यूज पण आहे जी याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी 100% शेअर करणार आहे, कारण त्या दिवशी आमची ती गोष्ट झाली आहे, पूर्णपणे झाली आहे. फक्त एका सिग्नेचरसाठी आम्ही थांबलो आहे आणि ती आज आय थिंक आज फ्रायडे आहे आणि संडेला ती गोष्ट होणार आहे आणि हा व्हिडिओ येईल तेव्हापर्यंत ती गोष्ट होऊन जाईल. पण मला तरी असं वाटतं की 1-2 दिवस थांबूया आपण, त्यानंतर ती गोष्ट मी तुमच्याशी शेअर करेल आणि ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला माझ्या आवाजावरून पण कळत असेल की किती मोठी गोष्ट आहे. त्यासाठी मी आणि म्हणजे प्रीतमनी पण वाट बघितली आहे, मी तर खूप जास्ती वाट बघितली आहे. ते मी सगळं तुम्हाला पुढल्या ब्लॉगमध्ये सांगेल. पण आज मला फील होतं आहे की मी जॉब सोडला, त्याच्यामागे माझं बाळ होतं आणि ते गरजेचं पण होतं त्याला वेळ देणं. ॲट द सेम टाईम कुठून तरी काहीतरी करिअरची सुरुवात करायची म्हणून परत यूट्यूब स्टार्ट केलं. यावेळेस मी -पासून स्टार्ट केलं ॲक्च्युली आणि आय डोंट नो काय कमी पडतं आहे, कॉम्पिटिशन वाढलं आहे, भरपूर क्रिएटर्स आले आहेत अँड फॉर शुअर सगळ्यांना वाटते माझ्यासारखी कितीतरी लोकं असतील ज्यांनी यूट्यूबवर आपलं करिअर ॲज अ करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूने स्टार्ट केलं आहे. मला पण असं वाटतं व्ह्यूज यावं, सबस्क्रायबर्स वाढावं, ग्रोथ व्हावं, मला पण प्रमोशन्स कोलॅबरेशन यावं. जेव्हा मला पहिलं, दुसरं, तिसरं 3 कोलॅबरेशन्स आय थिंक आले आहे. एक अनायास कलेक्शन म्हणून इन्स्टाला पेज होतं त्यांच्या थ्रू आलेलं, दुसरं विटान्यूचं मला एक आलं होतं. आय थिंक 2च आल्या मला कोलॅबरेशन. सो तेव्हा मी खूप खुश झाली होती की मला कोलॅबरेशन्स येत आहे. बार्टल कोलॅबरेशन होते दोन्ही पण आय फील की नाही दॅट्स म्हणजे ठीक आहे, काही न होण्यापेक्षा काहीतरी झालं, बट दॅट इज नॉट इनफ फॉर मी. मला अजून काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, भरपूर लोकांसोबत कोलॅबरेशन करायची आहे, प्रमोशन्स पण करायचे आहे, खूप काही करायचं आहे मला आयुष्यात आणि आय एम द पर्सन जी कधी गिवअप नाही करत. बट आय डोंट नो की 2023मध्ये मी जॉबही सोडला, मी यूट्यूबही नव्हती करत. आय डोंट नो वाय मी का नव्हती करत. येतं आहे आय रिअली डोंट नो वाय मी का सोडलं. मला प्रीतम बोलत पण होता की तू आता फ्री आहेस तर कर, पण
खरं तर माझं डोकं तेव्हा आय डोंट नो, मी काही गोष्टींमुळे खूप फ्रस्ट्रेट होती आणि माझं डोकं तेव्हा चालत नव्हतं. आणि त्या ड्युरेशनमध्ये मी यूट्यूबही बघत नव्हती की मला अशा लोकांचे काही व्हिडिओज येतील. मी यूट्यूबही बघत नव्हती. मी फक्त सिरियल्स बघत होती जे की एकदम फालतू होते. आणि आता मला ती गोष्ट खूप रिअलाईज होते. मला असं खूपदा वाटते की प्रीतम जे बोलतो ते खूप खरं बोलतो आणि मी नेहमीच त्याला फॉलो करू. आणि आता तर मी ट्राय पण करते की तो जे म्हणतो त्याला मी होच म्हणून देते, कारण मला खूप कॉन्फिडन्स आला आहे त्याच्यावर. आणि माझ्या करिअरबद्दल पण तसंच काहीसं झालं. आता मला परत असं नाही आहे की मला IT मध्ये परत नाही जायचं आहे. मला असं वाटलं तर मी नक्कीच परत कुठेतरी जॉईन करेल, अभ्यास करावा लागेल. कारण जेव्हा आपण सोडतो ना सगळं, आता ऑलमोस्ट 2-3 वर्ष झाले सगळं सोडलं आहे आणि परत करायचं म्हटलं ना तुम्हाला परत शून्यापासून स्टार्ट करावं लागेल. जरी तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, मला पण 3 ते 4 वर्षाचा एक्सपिरियन्स होता IT मध्ये, बट स्टील ते तुम्हाला परत शून्यापासून सुरुवात करावं लागणार आहे. भरपूर गोष्टी चेंज झाल्या आहे. AI आला आहे, क्लाउड आला आहे, भरपूर साऱ्या गोष्टी ऑलरेडी होत आहेत. जो व्यक्ती ज्या गोष्टीसाठी 2 ते 3 व्यक्ती लागत होते ते गोष्ट एकच व्यक्ती आता इझिली करत आहे. सो मार्केटमध्ये प्रचंड कॉम्पिटिशन आहे, पण त्यासाठी पण मी गिवअप नाही करणार. त्यासाठी पण मी एखादी चांगला कोर्स करेल आणि त्यानंतर मी मार्केटमध्ये उतरेल जर मला गरज वाटली तर. पण आता माझी पहिली प्रायोरिटी यूट्यूब आणि इंस्टाग्राम आहे, ज्यावर मी खूप ट्राय करते. आणि तुम्हाला वाटतं एवढं इझी आहे व्हिडिओज बनवणं. मला माहिती आहे की मला कितीतरी वेळ बसून एडिटिंग करावं लागते, व्ह्यूला सांभाळावं लागते, घर सांभाळावं लागते. आमच्याकडे झाडूपोछाला बाई आहे आणि प्रीतम मला म्हणतो भांड्यासाठी पण लावून घे. त्याच्याकडनं मला कधीच कोणत्या गोष्टीचं प्रेशर नाही आहे की तू जॉब कर, तू यूट्यूब कर, तुला जे वाटते तू ते कर, किंवा तू आराम कर, तू फक्त व्ह्यू बरोबर टाईम स्पेंड कर. पण ती गोष्ट मला पचत नाही. मला असं होतं की यार सगळं तोच करतोय, मला पण करायचं आहे. सो ठीक आहे, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे डीमार्टला वगैरे सामान आणायला, आणि नेहमी डीमार्टचे पण कायच व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू. पण हां, काय सामान घेऊन येते ते नक्की तुमच्याशी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. आणि चला तर भेटूया लवकरच एक मस्त व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल, तुम्ही हॅप्पी होत असेल माझे व्हिडिओ बघून, काहीतरी मोटिवेशन तुम्हाला मिळत असेल, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला पण छान छान व्हिडिओज बघायला मिळेल. आणि मला आणखी एक रिक्वेस्ट करायची आहे त्या प्रत्येक वुमन्सला जे घरी आहे, ज्यांना काहीतरी करायचं आहे बट जस्ट बिकॉज ऑफ ते काही करू शकत नाही आहे, बिकॉज ऑफ बेबी, बिकॉज ऑफ इन-लॉज, बिकॉज ऑफ सम रिझन्स, तर तुम्ही पण यूट्यूब चॅनल स्टार्ट करू शकता. तुमच्यामध्ये जी काही चांगली गोष्ट आहे, जी काही हॉबी आहे तुमची, त्याच्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता. आय नो दॅट इज लिटल डिफिकल्ट, कारण घरचे कामं संपत नाही आणि त्यातल्या त्यात हे करणं खूप डिफिकल्ट आहे. पण तरीसुद्धा मी तुम्हाला बोलेल, वेळेत वेळ काढा स्वतःसाठी आणि ते करा. कारण प्रत्येक वुमन डिझर्व करते स्वतःचा पैसा कमवणं. ते 200 असू द्या, ते 2000 असू द्या, ते 20,000 असू द्या, किंवा ते 2 लाख असू द्या, ते आपलेच पैसे असतात. आपल्याला सगळ्या गोष्टी इझिली मिळतात, पण आपलं अस्तित्व हे कुठे कसं काय आहे ते आपणच दाखवू शकतो. आणि ह्या गोष्टीवर माझा तर बिलीफ आहे. आणि मला खरंच कोणी काही बोलत नाही, माझे पॅरेंट्स पण नाही, माझे इन-लॉज पण नाही आणि प्रीतम पण नाही. मला कधीच कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे. बट स्टील आय फील की मला सगळं मिळतं आहे. बट त्याचं मिनिंग हे नाही की मी घरीच बसून राहू. आणि मी घरीच बसून आहे, पण मी काहीतरी करत आहे. मी खूप काही करायचा प्रयत्न करत आहे. काही गोष्टींमध्ये यश मिळत आहे आणि काही गोष्टींमध्ये यश नाही मिळत आहे, पण मी प्रयत्न सोडणार नाही आहे. सो चला, माझा व्हिडिओ इथेच एंड करते. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे. भेटूया मस्त नवीन व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय.